ए पळा चल. काय राणादा ही कुठली फॅशन म्हणायची? राणादा काय पिक्चर मध्ये काम करायलायस काय? ए पिक्चर काय नाही तर काय लहानपणीच्या शर्ट घालून आलायस वाटतं. असला अवतार घेऊन कशाला आलायस इकडं? तुला काय करायचंय? अरे तू आमचा दोस्त आहे म्हणून शाळेत समधी ओळखतात. आणि आता आमच्या आबरूचा डॉल्बीच वाजवालायस की कंप्लीट. तुझं सोड, आमचा शाळेत वाटताय त्याचा तरी जरा विचार केलायस काय? थोबाड बंद करा. ती एक रप्पा देऊन चिप्पड करून टाकीन एकेकाचं. चला निघा. जातो जातो. पण हे असलं फिटिंगचं शर्ट घालून गावभर फिरण्यापेक्षा तुझा स्क्रू ढिला झालाय ना मग तो आधी सरळ करून घे. तुमच्या तर निघता का? निघा. तू खरंच पिक्चर मध्ये काम करणार आहेस काय? अरे जातो का आता? हो 2 दिवस झाले मला दिल्लीहून. आपण उद्या मुलांना काय काय सांगायचंय ते उद्याच ठरवूया. चालेल. हो चालेल. अच्छा अंजलीबाई लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.